हाय नमस्कार, मी संयुक्ता मी चंदन. तुमचं स्वागत करते आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. सध्या मिनी ब्लॉगच येतात, मोठे ब्लॉग करायला काही टाईम मिळत नाही. सो सध्या मिनी ब्लॉगच चालू आहेत. आज आम्ही असं कुठे स्पेशल प्लॅन नाही करत आहोत ना, सो घरच्या घरचे व्लॉग्स आम्ही टाकतो. त्याच्यामुळे ते असे मिनी छोटे छोटे ब्लॉग येतात. आजचं ब्लॉग करण्याचं कारण असंच की आई आल्या होत्या, तर आईना घेऊन आम्ही गावी चाललो आहे आम्ही त्यांना सोडण्यासाठी, आणि मग तिथूनच आम्ही आमच्या डोंगरावर जाणार आहोत. सो तुम्हाला दाखवते की आमचं डोंगरावरची शेती किंवा तिथे काय आहे आणि तिथे जायचा रस्ता वगैरे ते सगळं तुम्हाला दाखवतो. से ट्यून. बाय. असा रोड आहे आमच्यावरती शेतावरती जाण्यासाठी. एका गावातून जावं लागतं आणि वरती असं डोंगरावरती आहे. काय विहा, आपण कुठे चाललो आता? शेतात. बरोबर, आपल्या डोंगरावरचं शेत बघायला चाललोय ना आपण. तिकडे जाऊन बघूया काय काय लावायचं आपण. ते तिकडे आपल्याला काय करायचंय? खाऊ खायचंय. ओके. वरती जाताना असं हे रिलायन्सची टाउनशिप आहे न्यू वाली तिकडे, आणि त्याच्या बाजूने जो रस्ता गेलाय तो वरती डोंगरावरती जायला. म्हणजे तिकडे आमचं सध्या काहीच नाही आहे, म्हणजे प्लॉटिंग डोंगरावरती जागा आहे तिचं आम्ही आता सगळं प्लॉटिंग करून घेतलंय. सो वरती चाललोय की काय झालंय कसं झालंय ते सगळं बघण्यासाठी आम्ही वरती चाललोय. आता मुळात आम्ही जाऊन आलेलो, आईना बघायचं होतं, मग आईना घेऊन आम्ही आता वरती चाललोय. असं सगळं बाजूचं आहे पूर्ण, म्हणजे इथे सगळी डोंगर आहेत म्हणून त्या जागेला तसं म्हणतात की डोंगरावरची जागा. कारण असे, आणि आता खूप रस्ता पण छान केलाय. आम्ही जेव्हा स्टार्टिंगला आलेलो तेव्हा खूप असं दगडी रस्ता होता की मातीने हे गाडी म्हणजे 2 व्हीलरवर जायला पण भीती वाटायची, पण आता 4 व्हीलर आरामात जाईल असा छान डांबरी रस्ता झालेला आहे. हे सगळं आजी आजोबा आई वडिलांची पुण्य आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं अनुभवायला मिळतंय. बाकी तर आपलं काहीच नाहीये. हा ना, जे वडिलोपार्जित आलेलं आहे ते फक्त मेंटेन करायचा आमचा प्रयत्न आहे. बाकी हे आम्ही असं स्वतःहून केलेलं यातलं काहीच नाही, फक्त ते जतन कसं करता येईल ह्याच्याकडे आमचं लक्ष आहे. काय डोंगरावर जायचं डोंगरावर जायचं मी जायचं डोंगरावर ना. आता हा रस्ता चांगला झालाय, पण आई आता पाठी बसून पण आम्हाला त्या स्टोरी सांगतायत की पहिले असं काही नव्हतं. त्यांना वरती म्हणजे शेतावरती आम्ही बहुतेक नाचणी वगैरे लावायचो ना आई. नाचणी भात लावायचो आणि मग खालना दोन आदोळ्याचा टोपला घेऊन डोक्यावर जायचो, डालीचा भाजीचा डाळ म्हणजे त्यांना वरती शेती करायचं तेव्हा त्यांना जेवण घेऊन का? जेवण घेऊन जायचो. अच्छा, सगळं तेव्हा सगळं असं वेगळं असेल ना, सगळं मातीचं आपलं म्हणजे रस्ता वगैरे निस्ती धूळ. आणि तसं बघायला गेलं तर इथून आपलं घराचं तर किती किलोमीटर होईल? 3-4 उतराणा करायचो, 7-8 किलो 3-4 डोंगर पार करून जायचं. उतराण करायचो 3-4 उतराण. म्हणजे हे म्हणजे आता हे रस्ता आहे आपल्याला दिसतंय की एवढं सगळं छान आहे, पण आई ज्या स्टोरीज सांगतात, स्टोरीज इन द सेन्स त्यांनी जे सगळं हे अनुभवलेलं आहे केलेलं आहे की 2-4 डोंगर त्यांना खाली उतरून यावं लागायचं. म्हणजे वरती जेव्हा शेती लावायचे तेव्हा आई ते भात बीत म्हणजे जेवण घेऊन, आमच्याकडे त्याला मोटला म्हणतात, मोटला घेऊन जे आई वरती यायच्या ना तेव्हा त्यांना 2-4 डोंगर खाली उतरून जावं लागायचं. आमच्या गावापासून हे डोंगरवरती 7 ते 8 किलोमीटर आहे. असं म्हणजे ते एवढा प्रवास एवढा कष्ट केलेला आहे ते, त्यामुळे हे आम्हाला आयतं मिळालेलं आहे. ते आम्ही जोपासण्याचा आता प्रयत्न करतोय की आधी काय होत नव्हतं तिथे. म्हणजे आईंच्या जमान्यात तिथे शेती वगैरे होत होती, पण नंतर जी मधली पिढी आहे ती थांबली होती, तेव्हा काहीच नव्हतं तिथे केलं, जस्ट आपल्या आता जागा होत्या म्हणून. तर आत्ता आम्ही असं ठरवलं की आहे आपलं तर त्याचं व्यवस्थित जतन करूया. त्यासाठी आम्ही प्लॉटिंग करून घेतलंय आणि तिथे आता काय नवीन करता येईल त्याचा आमचा प्रयत्न आहे. ते पण एवढं डेव्हलप झालंय की ही वरची आदिवासी वाडी होती ती इतकी सुंदर झाली आहे की त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही की ही आता आदिवासी वाडी राहिली आहे. सुंदर सुंदर अशी घरं त्यांनी केलेली आहेत बघा, दोन्ही बाजूला दिसत आहेत की ज्या पहिले झोपड्या होत्या कुडाच्या तिथे आता सिमेंटची घरं व्यवस्थित छान. हे
दादू दिदा खेळत आहेत. असे छान छान घरं आहेत. वरती शाळा, व्यायामशाळा देखील आहे तिथे, की इथल्या मुलांसाठी सगळं इथल्या ग्रामपंचायतवाल्यांनी सगळं छानसं करून घेतलेलं आहे. इतकी सुंदर घरं झाली आहेत वरती. आता तुम्ही बघूच शकता की असं नाही आहे की मी जस्ट बोलतीये, जे आहे ते मी तुम्हाला दाखवते. आणि इकडून जी पुढे होईल चालू, ती आमची शेती आता चालू झाली. जो टॉवर दिसतोय ना, तो आमच्याच जागेतून गेलेला आहे. आम्हीच सगळं ते बघायला आता सगळं वरती आलो आईनं दाखवायला. ह्याचं काम जस्ट आत्ताच झालं आहे, चालूच आहे, म्हणजे असं पूर्ण पण झालेलं नाही आहे. आणि इथून हा आमच्या जागेत जायचा रस्ता स्टार्ट झालेला आहे. पिहा कुठे आली सांग बाबा ना. काय म्हणाली ऐकलं. सोनू कॅमेऱ्यात बघून म्हणा, कुठे आली सोनू? कुठे आलो आपण? शेतावर. सो आता आम्ही आलोय आमच्या जागेमध्ये. हे बघ पुढ्यात बघ. आई सगळं आम्हाला इन्फॉर्मेशन देते. विहा काय करते? हाय का? असं आई सगळं सगळं आहे. सांगतायत आम्हाला की इकडे असं होतं, तिकडे तसं होतं. म्हणजे तुम्हाला आधी वाटलं असेल की शेत म्हणजे प्रॉपर शेत म्हणजे ते ॲक्च्युली आम्ही त्याला म्हणालो की शेतावर आलोय, ही जागा आहे आमची. त्याच्यासाठी आम्ही पहिला आता ते मोजण्या वगैरे करून झाल्यात, ते बघायला आलो होतो की काय करता येईल. आता सो अशी शेती आहे पूर्ण आपला भात लावायचो खालपर्यंत, एकदम त्या टॉवर पर्यंत. काय काय करायचं तिकडे? नाचणी, भोपळं लावायचो, दुधी लावायचो, म्हणजे भात भाज्या का- सुद्धा लावायच्या. भात करायचो, सगळं करायचो. हे असलं मोठं नाचणीचं वजन असलं डोक्यावर घ्यायचं नाही, वरती भोपला एक दमत जायचो डोक्यावर घेऊन खाली आपल्या गावापर्यंत. गावात. मग नाचणीचं बोजे जसं मी मगाशी म्हटलं होतं ना की इथून गाव 7 किलोमीटर आहे. सगळं. म्हणजे आई ते ओझं 7 7 किलोमीटर रोड नाहीये तो, पूर्ण असं डोंगर वर खाली वर खाली करून. साडी वागवायचं. मला कसं पोरा नव्हती ना, तर मी आपली जायचो आम्हाला साडी बाप्यांच्या संग. आमच्या आईने खूप कष्ट केलेले आहेत. त्याचं फळ हे सगळं आहे आजी आजोबांनी दिलेलं. वजेसाठी जायचं. ते आता मध्ये बरीच वर्ष तिथे काही केलेलं नाहीये, त्याच्यामुळे हे सगळं आता असं बघायला गवत आलं. वगैरे झालंय. हा, आदिवासी लोक इकडे नाचणीवरी अजून पण लावतात. करतायत. त्याचा आपल्याला मोबदला थोडं म्हणून देत असतात ते काहीतरी 1-2. यंदा दिला. हा, याच वर्षी दिला. आई चिडली, नाही देत मोबदला, सॉरी. इथे जर आता कुठे असेल तर आम्ही दाखवू तुम्हाला की ते जर केलेलं कुठे दिसलं आम्हाला तर. आईची कामं करायला चालू झाली. ही पळसाची पानं गणपतीमध्ये नैवेद्य दाखवायला लागतात, त्याची तयारी आत्ताच चालू केली तिने. दिसल्या चालू झाली जायला. बॅक टू बेसिक्स. काय करतेस ग? हे काय केलंस? करवंद काढायला? अरे वा, काढणार तू करवंद? व्हेरी गुड. दाखवा की असं ह्यामध्ये केलं होतं नाचणी आणि हे. ही अशी शेती आहे. इथे ते लोक शेती करतात आपल्या जागेत. आणि मी हे द्रोण केलेत करवंदाचं भेटले तर करवंद घ्यायला. वा, असे छोटे जुनी छोटे. पद्धत. पिशवीचा दाखव सोनू तुझं द्रोण. यूज न करता इको फ्रेंडली. इको फ्रेंडली. ही आई आलेली आहे तिकडून. आता आम्ही परतीचा प्रवास आमचा चालू झाला. अशा उतरणी आहेत, जशा मगाशी ते चढ होते, आता त्याच्याचा उतरणी. मगाशी 5 मिनटं झालीत आम्ही निघालो. असा हा सुंदर असा रोड आहे, छान वाटतं. असं वाटत नाही की आम्ही गावच्याच आपल्या डोंगरावरती आलो होतो. सुंदर आहे. या पॉइंटला जन्नत पॉइंट असं नाव ठेवलेलं आहे. इकडे अशा खूप साऱ्या रिलायन्स टाउनशिप मधल्या बिल्डिंग्स आहेत, त्याच्यामुळे याला असं जन्नत पॉइंट असं नाव ठेवलं. हाय, आता आम्ही घरून निघालो आहोत. मगाशी शेतावरून आल्यावरती, म्हणजे वरतून डोंगराहून आल्यानंतर आम्ही थोडा वेळ घरी थांबलो, रेस्ट केली. आणि थोड्या वेळापूर्वीच 5-10 मिनटं झाली आम्हाला घरून निघून. आम्ही आता निघालेलो आहोत.
हाय, अशा प्रकारे छानसा आमचा आजचा दिवस आम्ही स्पेंड केलेला आहे. वेळ आम्ही आमच्या फॅमिलीसोबत, आईंसोबत छान सगळं वरती डोंगरावर जाऊन आलो. आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे. 5-10 मिनिटातच आम्ही घरीसुद्धा पोहोचू राहायला आपल्या घरी. तुम्ही आमचा ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. असेच कायम बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि काही वाटत असेल काही आम्ही त्यात सुधारणा करावी किंवा नवीन काही दाखवावं तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आम्ही ते करायचा ट्राय करू. चालेल. बाय. हॅव अ ग्रेट डे. से बाय. से बाय. अहो बाय. बाय गाईज.